आज आपण या व्हिडिओमध्ये मॅनेज स्टोअर क्रेडिट हा ऑप्शन पाहणार आहोत. कशा पद्धतीने काम करतो. स्टोअर क्रेडिट म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या फार्मसीमध्ये टोटल किती अमाऊंटचं क्रेडिट देऊ इच्छिता आणि थोडक्यात तुम्ही किती अमाऊंट उधारीवर द्यायला तयार आहात ते सेट करणं म्हणजेच मॅनेज स्टोअर क्रेडिट. ह्याचा फायदा असा की ॲज अ ओनर तुम्ही तुमच्या स्टोअरची एक लिमिट सेट करू शकता आणि तुमचा स्टाफ त्या सेट केलेल्या लिमिटपेक्षा जास्त अमाऊंट क्रेडिटवरती कस्टमर्सना नाही देऊ शकत. मग तुम्ही डेली आणि मंथली लिमिट सेट करू शकता. त्यासाठी आपल्याला एक सेटअप करावा लागतो. आपण आता तो सेटअप कशा पद्धतीने करायचा आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला राईट हँड साईडला लोगोवरती क्लिक करायचं आहे. अकाउंट अँड सेटिंग्समध्ये आपल्याला सर्व्हिसेस अँड टूल्सवरती जायचं आहे. तिथून खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला मॅनेज स्टोअर क्रेडिट हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करा आणि हा ऑप्शन इथं आपल्याला अनेबल करायचा आहे, स्टोअर क्रेडिट लिमिट. आपण इथं डेलीची आणि मंथलीची दोन्ही पद्धतीची लिमिट सेट करू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही अमाऊंट एंटर करून सुद्धा डेली आणि मंथली लिमिट सेट करू शकता. त्यानंतर आपण ही सेटिंग सेव्ह करणार आहोत. अशा पद्धतीनं आपली ही सेटिंग अप्लाय झालेली आहे. आता आपण ह्याचे प्रॅक्टिकली कसं काम करतं ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक नवीन सेल्स इनवॉइस बनवावं लागेल. सेल्समध्ये जाऊया. इथं कस्टमर डिटेल्स एंटर करून आपण एक इनवॉइस तयार करून घेऊयात. प्रोडक्ट ऍड करून झालेले आहेत आणि हे आता आपण याचा पेमेंट मोड चेंज करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत आणि आपण आता हे इनवॉइस सेव्ह करून पाहणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला तुम्ही सेट केलेलं लिमिट क्रॉस होते असा पॉपअप येतो. मग ह्या केसमध्ये तुमचा स्टाफ नाही बनवू शकत क्रेडिट बिल. इथे ते काय करू शकतात, जे प्रिव्हियस काही ड्यूज असतील, क्रेडिट असतील ते क्लिअर करून घेऊ शकतात किंवा ह्या बिलचा पेमेंट मोड चेंज करू शकतात. हे डेली लिमिट दररोज रिसेट होईल आणि मंथली लिमिट अवेलेबल असेल, पण मंथली लिमिट क्रॉस झालं तर डेली लिमिट अवेलेबल नाही राहत. तुमचा स्टाफ नेक्स्ट डेला नवीन क्रेडिटमध्ये बिल बनवू शकतात. अशा पद्धतीने आपलं हे मॅनेज स्टोअर क्रेडिटचा टूल काम करतं.